यू सर. दुसरा सामना आपल्या भेटीस येतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला. खूपच चांगली सुरुवात दत्तप्रसाद याची आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला. सेकंड मॅच मध्ये आपल्या समोर आहेत हे दोन संघ, त्रिमूर्ती लोटे आणि त्यांच्या विरुद्ध दत्तप्रसादी गुडेवटार. या दोन्ही मातब्बर संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी ही स्पर्धा बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 सीझन 3 तिसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहात आणि अगदी मोठ्या आयोजनामध्ये ही स्पर्धा आपल्या समोर आली आहे. भव्य दिव्य पारितोषिक, तितकेच तगडे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. कालचा संपूर्ण दिवस आपण पाहिलात. खूप चांगले सामने प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि तितकंच चांगलं आपण पाहिलं गेलं तर लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. आणि आता हा दुसरा सामना आजच्या दिवसातील त्रिमूर्ती लोटे आणि त्यांच्या विरुद्ध आहे दत्तप्रसादी गुडेवटार. दत्तप्रसादी गुडेवटार या संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून येथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय कितपत योग्य ठरेल हे पाहायचंय, परंतु कॅप्टनने सांगितलं की समोरच्या टीमला थोड्या कमी रनवरती रोखण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. त्रिमूर्ती लोटे हा संघ देखील तितका चांगला बांधला गेला या स्पर्धेसाठी, कारण मोठी स्पर्धा आहे. इथून प्रत्येक खेळाडूचा खेळ हा चांगला होणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या विजयापर्यंत पोहोचू शकता. तर पाहूया या सामन्यामध्ये कशी कामगिरी या दोन संघांच्या माध्यमातून केली जाईल. सकाळचं सत्र आहे. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक वर्ग जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत, मान्यवर असतील, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बी ए किंग चॅम्पियन्स रेन्यू ट्रॉफी 2024. सेकंड मॅच आणि या सेकंड मॅच मध्ये आघाडीची जोडी आपण पाहिली तर त्रिमूर्ती लोटे टीम कडून अजित आमरे आणि दुसऱ्या बाजूला तुषार आणि अजित ही जोडी बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. तर विनय गोवेकर गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी स्वतः गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पंचांचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात. सेकंड मॅच. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आडव्या बॅटने खेळलाय, परंतु बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. पहिल्याच बॉल वरती फेकलाय सीमा पार. येतोय षटकार. 6 रन. चांगला फटका. ताकद होती. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र कन्वर्ट करण्यात आले 6 रन मध्ये. सुरुवात दमदार झाली. आजची सुरुवात नक्कीच षटकाराने केली होती. अगदी तब्बल पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये 4 षटकार लगवले होते येथे दत्तप्रसादने, परंतु येथे मात्र दुसरा बॉल निर्धाव आला. चांगलं कमबॅक. या देखील मॅचची सुरुवात षटकाराने केली होती, परंतु सेकंड बॉलवरती कमबॅक. थोडासा स्लोवर वन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलवर गेला होता, परंतु तेथे व्यवस्थित संपर्क झाला नाही. सिंगल जरूर मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरसवेल स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 7 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. तुषार आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला विनय. यावेळेला मात्र कमी गतीचा चेंडू पिक केलं आणि येथे बॉलला उडवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. येतोय षटकार. सुरुवात दमदार झाली आहे त्रिमूर्ती लोटे टीमची. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर नक्कीच चुकला होता अजित, परंतु सिंगल आली आणि जसा तुषार स्ट्रायकिंग एंडवरती आला, याने देखील सुरुवात षटकाराने केली. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच पहा, कधी गोलंदाज सरस ठरतोय तर कधी फलंदाज सरस ठरतोय. म्हणजेच काय, तर दोन्ही संघ येथे तुल्यबळ पाहायला मिळत आहेत. षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर खेळाडू कसा खेळतोय हे पाहिलं आणि कमबॅक केलं. यावेळेला उडवलंय बॉलला, परंतु चेंडू हवेमध्ये. फिल्डर पोहोचेल का? हो, पोहोचलाय. विकेट येते आणि येथे मात्र पहिला धक्का बसतोय त्रिमूर्ती लोटे टीमला. तुषारला आता मात्र डगआउट मध्ये परतावं लागेल. तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी पहा. नक्कीच पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती सुरुवात षटकारांनी केली होती या ओव्हरची, परंतु त्यानंतर थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा षटकार तुषारच्या बॅटमधून आला जरूर, परंतु त्याचं उत्तर डॉट बॉल आणि विकेटने दिले. धक्का क्रमांक पहिला पहा. येथे मात्र नक्कीच फटका फसला होता. कमी गतीचा चेंडू आणि त्यामुळे येथे चेंडू हवेमध्ये गेला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरचं आपल्याला पाहायला मिळालं. विकेट येते. पहिला धक्का बसतोय त्रिमूर्ती लोटे टीमला.
षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 वर 1 त्रिमूर्ती लोटे. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय सनी. यावेळेला मात्र उडवलं बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. 6 रन. अप्रतिम फटका. अजित आमरे याच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारांनी या देखील ओव्हरची सुरुवात केली आणि स्वागत केलंय गोलंदाजाचं एक मोठा फटका सजवून. हीच तर खासियत आहे. हे आक्रमक खेळाडू आहेत आणि नक्कीच त्यांच्या बॅट मधून रन तर यायला सुरुवात झाली. शॉर्ट बॉल पुल केलाय. इथे बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. पंच इशारा करतायत. डिक्लेअर बॉक्स मध्ये गेलाय. बाउंड्री लाईनच्या अगदी बाजूला हा बॉल गेला होता, परंतु डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन मिळेल या बॉलवरती. चांगली फटकेबाजी इथे पाहायला मिळते. आता मात्र थोडस कमबॅक झालंय का पंच चर्चा करतायत. या बॉलवरती डिसिजन काय असेल, परंतु येथे खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येथे पाहायला मिळतोय. पहिला बॉल त्यावरती षटकार, त्यानंतर सिंगल आणि आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक होते गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी धीरजची या मैदानावरती. पुन्हा एकदा तयार. आता वाईट बॉल असेल. आता थोडीशी दिशा भटकलेत आणि येथे मात्र नक्कीच एक अतिरिक्त रन खर्च केला जाईल. कमबॅक करावं लागेल. थोडंसं झालंय जरूर, परंतु येथून मोठा फटका खर्च करायचा नाहीये धीरजला. यावेळेला मात्र बिग हिट तर केलाय. बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. चेंडू हवेत. पुन्हा एकदा डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू टुलवण्याचे प्रयत्न तिथे बाउंड्री लाईन आपण पाहिली गेली तर फक्त आणि फक्त स्क्वेअर लेग पर्यंत आहे आणि तिथे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात आहेत. तिथे एकच रन डिक्लेअर आहे. त्यामुळे मोठमोठे फटके आणि खूप साऱ्या धावा इथे मिळत नाही आहेत प्रत्येक बॉलवरती. सिंगल डबल नक्कीच मिळते, परंतु ती पुरेशी नाही आहे, कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. यावेळेला मात्र आता चकवलं गेलं आणि चेंडू पोहोचलाय थेट यष्ट्यांवरती. दांडी गुल. विकेट येते. धक्का क्रमांक 2. येथे मात्र अजित आमरे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येते मात्र नक्कीच या विकेटची गरज होती, कारण पहा जसा अजित आमरे खेळत होता, अजून जर मैदानावरती थांबला असता तर एक नक्कीच मोठं लक्ष त्याने उभारलं असतं. 8 चेंडू फेस केले. 15 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले. अगदी परफेक्ट यॉर्कर शफल झाला होता आणि त्यानंतर लेग स्टिक दिसत होती आणि पाहिलं गोलंदाजाने आणि थेट निशाणा साधला यष्ट्यांचा आणि विकेट येते. दुसरा धक्का त्रिमूर्ती लोटे टीमला. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. विशाल साळुंके बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फ्रेश बॅटर आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. रन आल्यात 22. नक्कीच कॅप्टनने सांगितलं होतं आम्ही 55+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि हे टार्गेट समोरच्या टीमसाठी योग्य असेल जरूर, परंतु पाहूया रन बनवतील का. शॉर्ट बॉल. कमी गतीचा चेंडू. पंचांकडे अपील तर केले, परंतु अपील येथे फेटाळले. चांगली गोलंदाजी पहा. षटकार जरूर आला पहिल्या बॉलवरती, परंतु तेथून झालेलं कमबॅक हे फार महत्वाचं होतं. धीरजने नक्कीच कमबॅक करून दिले. या षटकामध्ये रन खर्च केले 9. एक विकेट त्यांनी मिळवली. टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 2 षटकांच्या अखेरीस 22 धावांवरती पाहायला मिळतोय. त्रिमूर्ती लोटे हा संघ. विशाल आणि सनी येथे आपल्याला पाहायला मिळेल. ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. 11चा रन रेट आपण पाहत आहात. नक्कीच चांगली रन रेट मैदानावरती जरूर आहे, परंतु येथून या रन रेटला देखील वाढवावं लागेल, कारण समोरचा संघ तितकाच ताकदीचा आहे. या देखील संघामध्ये एक चांगले खेळाडू आहेत, चांगले फलंदाज आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. म्हणजेच काय तर येथून तुम्ही मोठं टार्गेट निर्माण केला तर गोलंदाजांना थोडंसं सहकार्य मिळेल. तिसरं षटक. स्पिनर आणलाय. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला रन आउटचा चान्स, परंतु पोहोचले आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. सिंगल मिळते पहिल्या बॉलवरती. या षटकाची सुरुवात आता सिंगलने केली. मागच्या 2 षटकांची सुरुवात नक्कीच मोठ्या फटक्याने झाली होती.
परंतु आता ही शांत सुरुवात. सागर यावेळेचा चेंडू नक्कीच पंच आम्हाला सांगतील हो हा वाईड बॉल आहे. एक अतिरिक्त रन येथे खर्च होईल. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईड बॉल. नक्कीच हा गोलंदाज तर चांगला आहे, परंतु लाईन लेन अचूक फेकावी लागेल मैदानामध्ये. समोरचा फलंदाज देखील तितका ताकदीचा आहे. चूक झाली तर त्या चुकीला माफी देणार नाहीये तो. यावेळेला मात्र चेंडू हवेत आणि येथे मात्र फिल्डर पोहोचेल का? चेंडू पर्यंत आलाय जरूर, परंतु केले चूक आणि ही चूक बॉलला घेऊन चालले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर दी रोप. रन मिळेल 4. येतोय चौकार. चूक झाली फिल्डर कडून आणि येथे मात्र नक्कीच ही चूक महागडी ठरली. चेंडू हवेत होता आणि येथे मात्र जजमेंट चुकलं आणि त्यामुळे हा बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. फिंगर थोडेसे रोल केले होते बॉलवरती आणि त्यानंतर मिसटायमिंग स्ट्रोक. अगदी समोर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू हवेत असताना फिल्डरने थोडीशी चूक केली. सागर गोलंदाजी करतोय. हा चौकार आता मात्र त्याच्या खात्यामध्ये जोडला गेला. यावेळेला मात्र बेगिट करायचं होतं जरूर, परंतु बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर बॉक्समध्ये. रन मिळेल या बॉलवरती 1. मोठा फटका जरूर आला, परंतु पहा अजूनही फलंदाजाला मोठा फटका खेचू दिला नाहीये. जो फटका आला तेथे फिल्डरने थोडीशी चूक केली होती. तेथे 4 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत जरूर, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विशाल याला देखील शांत ठेवले. 3 चेंडू फेस केलेत. 5 धावा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला सनी हा देखील तितकाच चांगला फलंदाज. हे 2 मोठे बॅटर्स मैदानात. लोअर फुल टॉस बॉल. आता चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. येतोय दमदार षटकार. 6 रन. विशालच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला उडवलं बॉलला आणि रन वसूल केल्या गेल्या 6. हीच खासियत आहे येथे या फलंदाजाची. जेथे चूक होईल हा फलंदाज नक्कीच आपले रन वसूल करताना पाहायला मिळेल. नक्कीच सगळे फलंदाज तसेच असतात आणि तीच खासियत या देखील खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी. शरीरापासून बाहेर खेळवण्याचा प्रयत्न, परंतु तो थोडासा चुकला. एक अतिरिक्त रन खर्च झाली. पुन्हा एकदा सागर. यावेळेला मात्र आता दूरवर चेंडू होता, त्याला आणलं आपल्या बॅटवरती आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार येथे विशालच्या बॅटमधून. खूपच चांगली फलंदाजी मैदानामध्ये विशालच्या माध्यमातून. पहा दूरवर चेंडू होता शरीरापासून आणि त्याला खेचलं, ओढलं आणि पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला हाय अँड कॉर्डिनेशन मैदानावरती फलंदाजाचं आणि ताकदीचा वापर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. थोडंसं महागडं षटक. यावेळेला मात्र आता टप्प पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू थोडासा फसलाय फलंदाज विशाल, परंतु या ओव्हरमध्ये खूप जास्त रन वसूल केले आहेत. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आला. डॉट बॉल. षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42. 42 धावा. आता मात्र 4थं षटक आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर मॅजिक ओव्हर ही 4थ्या षटकामध्ये येते. या मॅजिक ओव्हरमध्ये आपण पाहिलं कालच्या दिवसात देखील मी सांगितलं की मॅजिक ओव्हरमध्ये जर फलंदाज 16 रन बनवू शकला तर टोटल स्कोरमध्ये 5 रन ॲड होतील आणि जर फलंदाज रन बनवू शकला नाही 16 तर 5 रन मायनस. मॅजिक ओव्हरमध्ये गोलंदाज. पहिला बॉल. शॉर्ट बॉल. येथे मात्र उडवलाय कव्हर रिजन वरती. फिल्डर तर आहे, पोहोचेल का? नाही. यावेळेला मात्र पंच इशारा करतायत हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. 6 रन. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं गोलंदाजाचं मॅजिक ओव्हरमध्ये. मॅजिक फटक्याने 6 रनने. अथर्व गोलंदाजीसाठी आला आणि अथर्वचं स्वागत षटकाराने केलंय. खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी आणि आता देखील हा षटकार महत्त्वपूर्ण आहे या मॅचमध्ये. यावेळेला मात्र बॅटची एज आणि येथे बॉल विकेट किपरकडे आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगल जरूर येते. एक सिंगलने धावसंख्या जरूर पुढे सरसावेल, परंतु ही मॅजिक ओव्हर आहे. यामध्ये नक्कीच फलंदाज रन वसूल करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती देखील रन बनवायचे आहेत. तर पाहूया हे रन बनतील का. यावेळेला मात्र चांगला बॉल. फुलरलेन चेंडू होता.
फटका थोडासा फसला अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करतोय परंतु थोडंसं फंबल केलं, लगेचच पाहिलं आणि दुसऱ्या धावेमध्ये सिंगलला कन्वर्ट करण्यात आलं. ही चपळाई आहे. खूप चांगलं कॉर्डिनेशन दोन या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं बॉन्डिंग आणि लगेचच दुसरी धाव येते मात्र नक्कीच कन्वर्ट करण्यात आली आहे. 2 रन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, पहिला बॉल चुकला होता परंतु त्यानंतर हा चेंडू वेगाने फेकला आणि नक्कीच येथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती 9 धावा खर्च तर झाल्या आहेत परंतु येणारे 2 बॉल यावरती पाहूया रन बनवल्या जातील का. 7 रन जर बनवले येणाऱ्या 2 बॉलवरती एक मोठा फटका आवश्यक आहे. यावेळेला हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त रन येथे खर्च झाले म्हणजेच या षटकाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचले 10 वरती. 16 रन बनवायचे आहेत म्हणजे 6 धावेची आवश्यकता या षटकामध्ये असेल. इथून 6 धावा बनल्या तर नक्कीच येथे 5 रन प्लस केले जातील. कालचा दिवस आपण पाहिला, कालच्या दिवसामध्ये अगदी शेवटच्या बॉलला 1 रन हवी होती या मॅजिक ओव्हरमध्ये, ती रन झाली नाही आणि त्यामुळे 5 मायनस झाल्या आणि अखेरच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण राहिलं होतं. हीच तर खासियत आहे या क्रिकेटची. व्हाईट बॉलच्या रिव्ह्यूची इथे मागणी केली आहे. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. आमचे थर्ड अंपायर ते चेक करतायत ते व्हाईट बॉल आहे का यासाठी रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच खूप चांगला टेलिकास्ट येथे टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा एका मोठ्या उंचीपर्यंत जाऊन पोहोचले. आताचा चालू असलेला सामना एका बाजूला त्रिमूर्ती लोटे तर दुसऱ्या बाजूला दत्तप्रसादी गुडेवटार. डिसिजन पेंडिंग. आमचे तिसरे पंच येथे व्हाईट बॉल चेक करतात. येस, इट इज व्हाईट बॉल. थर्ड अंपायरचा इशारा आला येथे. व्हाईट बॉलचा इशारा. 10 धावा धावफलकावरती कायम असतील म्हणजेच इथून गोलंदाजाला थोडेसे कष्ट अजून करावे लागतील. एक बॉल निर्धाव काढायचा आहे. यावेळेला चांगला बॉल आणि येथे मात्र हा चेंडू जरूर निर्धाव आलाय. मागचा चेंडू आपण पाहायला गेलं थोडासा शरीरापासून बाहेर खेळवण्याचा प्रयत्न झाला, तिथे वाईड जरूर खर्च झाला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतंय येथे गोलंदाजाचं. 10 रन तर आलेत. एक षटकार आला तर +5 करून जातील फलंदाज. तर पाहूया मोठा फटका होईल का या षटकामध्ये. यावेळेला पंच सांगतायत हो हा व्हाईट बॉल आहे. अजून एक अतिरिक्त रन येथे खर्च होते परंतु पुढच्या बॉलवरती येथे जर मोठा फटका आला तर या देखील धावा फार खर्चिक ठरतील या ओव्हरमध्ये. इथून एक बॉल डॉट काढला तर नक्कीच तुम्ही जे वाईट फेकलायत ते नक्कीच कमी खर्चिक करू शकता कारण 5 मायनस होऊ शकतात. तर गोलंदाज पुन्हा एकदा अथर्व. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु वेग चांगला होता. शरीराच्या दिशेने हा चेंडू फेकण्यात आला आणि येथे मात्र नक्कीच फलंदाज मोठा फटका खेचू तर शकला नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये येथे 1 रन प्राप्त होते. रन तर या ओव्हरमध्ये 16 आल्या नाही म्हणजेच टोटल स्कोर मधून येथे 5 रन मायनस केल्या जातील. मॅजिकल ओव्हर. या मॅजिकल ओव्हरमध्ये अथर्वने चांगली गोलंदाजी केली. थोडेसे वाईट बॉल फेकले जरूर परंतु त्यानंतर अखेरच्या बॉलवरती कोणताही मोठा फटका खेचू दिला नाही आणि त्यामुळे
समोरच्या टीमचे 5 मायनस देखील करण्यात आलेत. विशाल हा देखील चांगला खेळतोय. दुसऱ्या बाजूला सनी त्याच्या बरोबरीने खूप चांगली बॅटिंग करतोय. तर इथे 5 रन मायनस झाल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 49. पुन्हा एकदा धीरज आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या खेळाचं अखेरचं षटक. यावेळेला खराब चेंडू, येथे मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त रन येथे ऍड केली जाईल, म्हणजेच धावा आपल्याला पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती 50 रन. टीमचं अर्धशतक येथे आता कंप्लीट झाले, कारण 5 रन मायनस झाले होते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता करतोय काय धीरज असा प्रश्न पडलाय. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टनने विश्वास दाखवलाय की तुम्ही गोलंदाजी पुन्हा एकदा चांगली करू शकता, यासाठी आमंत्रित तर केलंय, परंतु पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर ते थोडेसे खर्चिक ठरलेत गोलंदाजीमध्ये. विशाल स्ट्रायकिंग एंड वरती, यावेळेला मात्र बॉलला तर उडवलंय. बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. पंच इशारा करतायत, येस इट इज आउट ऑफ द पार्क. या बॉल वरती येतोय हा दमदार षटकार. 6 रन. विशालच्या बॅट मधून हा षटकार शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र पुल करण्यात आलं आणि अगदी डिक्लेअर बॉक्सच्या बाजूला बाउंड्रीला नाही तिथे हा षटकार. 6 रन. 6 धावा येथे वसूल करण्यात आल्या. तर या बॉल वरती पहिले 2 बॉल वाईट, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज, गोलंदाज पोहोचला होता बॉल पर्यंत, परंतु तेथे झेल सुटलाय. प्रयत्न चांगला होता, परंतु येथे आता कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ज्या वेळेला फलंदाजाला जीवदान मिळतं त्यावेळेला नक्कीच फलंदाज कॉन्फिडन्सने बॅटिंग करतो आणि त्याच्या बॅटमधून जे रन येतात ते फार नक्कीच महत्त्वाचे ठरतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता देखील तसं चित्र, कॅच ड्रॉप झाले. अखेरचं षटक जरूर आहे, परंतु येथून देखील रन. वा काय गोलंदाजी आहे पहा. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू. फलंदाज थोडासा सरप्राईज झाला. फटका देखील सजवत नव्हता, जाऊ देणार होता चेंडूला, परंतु अखेर चेंडू वळण घेतला आणि त्यानंतर शरीराचा वेध. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल यामागचा बॉल. यावेळेला मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त रन इथे ऍड होईल. नक्कीच आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहात. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये ही संपूर्ण स्पर्धा नक्कीच एका मोठ्या वेगळ्या उंचीपर्यंत जाऊन पोहोचल्या. खूप मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालचा संपूर्ण दिवस आणि त्यानंतर आजचा दुसरा दिवस. दुसरा सामना, एका बाजूला त्रिमूर्ती लोटे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत दत्तप्रसादी गुडेवटार. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय तर केला, परंतु येथे रन तर नक्कीच बनवलेत. त्रिमूर्ती लोटे टीमने आडव्या बॅटने हा फटका तर सजवलाय आणि फ्लॅट बॅटेड हा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी बॉलला पाठवलंय. 6 रन या बॉलवरती वसूल करण्यात आले आहेत. अखेरचं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील रन खूप चांगले बनवले जात आहेत आणि टार्गेट खूप मोठं बनवलं जात आहे समोरच्या टीम संघासमोर. तर पाहूया हे टार्गेट अजून किती मोठं बनवलं जाईल. अजूनही पाहिले गेले तर 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा उडवलंय, पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल देखील पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा लगातार दुसऱ्या बॉलवरती हा लगातारचा षटकार. 6 रन. पुलचा फटका, पॉवरफुल ताकद दाखवली आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय लगातारचा तिसरा षटकार. येथे सनीच्या बॅट मधून सनीने केले कमाल या अखेरच्या षटकामध्ये आणि नक्कीच आपल्या धुवाधार बॅटिंगने टार्गेट देखील मोठं बनवलं. सनी हा नक्कीच कमाल करून देतोय. पहा अखेरचा बॉल, शॉर्ट बॉल पुल केलं आणि आता काऊ कव्हरच्या दिशेला हा दमदार षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच अखेरचं षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं. नक्कीच वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत होता, परंतु त्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग सनीची आपल्याला पाहायला मिळाली. फिंगर रोल केले होते. अखेरचा हा षटकार आपल्या स्क्रीनवरती. शॉर्ट बॉल आणि त्याला मात्र नक्कीच ताकदीच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. पहिल्या इनिंगचा खेळ आणि या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिले गेले तर अजित याने सुरुवात केली. 15 रन त्याने बनवले आपल्या टीमसाठी. 8 चेंडू त्याने फेस केले. तुषार याच्या खात्यामध्ये 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सनीने कमाल केली.
26 रन नॉट आउट त्याच्या खात्यामध्ये. तब्बल फक्त आणि फक्त 7 चेंडूंवरती त्यांनी बनवले. त्यानंतर विशालची साथ त्याला नक्कीच लाभली. 12 चेंडूंवरती 27 धावा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन खेळाडू नॉट आउट राहिले. टीमची धावसंख्या बनवली पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 77 धावा आणि 78 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. नक्कीच खूप चांगली बॅटिंग येथे टीम त्रिमूर्ती लोटे संघाची. मोठं टार्गेट नक्कीच निर्माण केले. सेकंड इनिंगचा खेळ आपल्यासोबत नक्कीच जोडले जातील. तत्पूर्वी गोलंदाजी आपण पाहिली तर विनय गोवेकर पहिलं षटक, त्यामध्ये नक्कीच 3 चेंडू डॉट बॉल फेकले, 1 विकेट त्यांनी मिळवली आणि 13 धावा येथे खर्च केल्या. त्यानंतर धीरज यांच्या षटकामध्ये नक्कीच खूप जास्त रन खर्च झाल्या. 2 षटकं त्यांनी हाताळली, 37 धावा त्यामध्ये खर्च झाल्या. 1 विकेट त्यांनी जरूर मिळवली, परंतु तेथे खूप जास्त रन खर्च झाल्या. त्यानंतर सागर यांच्या देखील षटकामध्ये धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 20 रन त्यांच्या षटकामध्ये खर्च झाल्या आणि अथर्व यांच्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या. गोलंदाजी तर केली होती, परंतु अखेर काही चुकांमुळे येथे षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच मोठं टार्गेट. तर सेकंड इनिंगचा खेळ येथे मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंज होईल. एक बुलंद आवाज येथे प्रशांतजी आदवडे सर आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू प्रशांतजी आदवडे सर. थँक्यू. शुक्रिया डीजे. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है प्रतियोगिता का। आज का अगर देखें तो दूसरा दिन रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी। ये हमारे सारे मेहमान इस वक्त मंच पर नीलेश टिरोकर को आप देख रहे हैं, यॉर्कर स्पोर्ट। और बहुत ही महत्वपूर्ण मैच। इस मुकाबले की बात करें तो बहुत ही बढ़िया खेल भी रहा है। बल्लेबाजों का प्रारंभिक बल्लेबाजों ने शुरुआत अच्छी नहीं दी, लेकिन उसके बाद में बढ़िया बल्लेबाजी रही। विशाल जिन्होंने प्रभावित किया, बहुत बेहतरीन खेल रहा इनका। गैलेक्सी के कप्तान TWJ गौहगर, दोनों टीमों के कप्तान आप तैयार रहे पर टॉस के लिए। जाका देवी और TWJ के बीच बहुत बड़ा मुकाबला है दोस्तों। केतन मात्रे कल खेलने वाले, आज अगर देखें तो कोई आइकॉन खिलाड़ी नहीं खेल पा रहा है। कोल्हापुर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी के जो सितारे हैं आज इस मंच पर अपना जलवा दिखाएंगे। BA किंग रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी रबर बॉल का एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट और उसके बाद शानदार आयोजन। प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। और ये मुकाबला समाप्त होने के बाद TWJ गौहगर बना गैलेक्सी 11 जाका देवी के खिलाड़ी जो है इस मंच पर आएंगे जलवा दिखाने के लिए। पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, उसके साथ मिड ऑफ है, मिड ऑन पर खिलाड़ी तैनात है। पावर प्ले का पहला ओवर, ऑफ टाइम के बाहर गेंद, अच्छी गेंद है। एक नीजन खिलाड़ी आकाश आवाशी के खेड़ तालुका और बहुत साल से अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज मितेश बिरजे और प्रहलाद मोरे। कदमों का इस्तेमाल, अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल। गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए बल्लेबाजी बेमिसाल। मितवा और प्रहलाद मैदान के अंदर, मितवा के बल्ले से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक और अच्छा कदमों का इस्तेमाल किया गया। एक्शन रिप्ले में अगर देखेंगे तो बिल्कुल वो कॉन्फिडेंस के साथ आगे आए थे और सुंदर स्ट्रोक था। और एक कड़क शॉट,
कवर के ऊपर से प्लाट गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का। एक्सीलेंट बैटिंग, मितबा बिरजे के बल्ले से दूसरा छक्का। आकाश आमरे के ऊपर हमला स्टार्ट अच्छा किया था, लेकिन उसके बाद में देखिए पहले कदमों का इस्तेमाल किया, तब जाकर जबरदस्त स्ट्रोक। उसके बाद में ऑफ टर्म के बाहर ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर हमला करते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भी दिया था। डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ एक अच्छा स्ट्रोक था। उसके बाद में डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में शानदार दमदार बल्लेबाज मितबा बिरजे द्वारा 3 गेंदों का खेल हुआ, स्कोर 12 रन। दत्त प्रसादी का थोड़ी वटार की टीम बल्लेबाजी करती हुई, त्रिमूर्ति लोटी की तरफ से प्रमुख गेंदबाज फ्रंटलाइन गेंदबाज आकाश। टप्पा खाने के बाद चाल अच्छी गेंद थी, अच्छा बाउंसर डाला गया था। ऊंचे कद के गेंदबाज है और फिलहाल महम एक्शन से गेंदबाजी करते हुए 2 गेंदों पर हमला हुआ। उसके बाद में कम बैक करते हुए आकाश आमरे, स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के। मितबा बिरजे 13 पर बल्लेबाजी कर रहे। बॉल की जरूरत है मैदान के अंदर। प्रतियोगिता का दूसरा दिन और गुड़े बटार की भी एक सक्षम टीम मैदान के अंदर है। त्रिमूर्ति लोटे की अगर बात करें तो दूसरा संस्करण इनके नाम पर रहा था। डिफेंडिंग चैंपियन टीम मैदान के अंदर। ऑफ साइड पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, उसके साथ मिड ऑफ पर खिलाड़ी मिड ऑन है। पावर प्ले ऑन, पहले ओवर का खेल। ओ अच्छी गेंद ऑफ टर्म के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देती हुई चली गई गेंद बाबले के हाथ में और बाबले आमरे ने गेंद को फील्ड किया। अजीत आमरे, ये कम बॉक्स। स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के। आकाश आमरे फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। कदमों का इस्तेमाल किया, बहुत ही अच्छा स्ट्रोक है। खिलाड़ी तैनात है मिड ऑन पर। ओहो, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई मिड ऑन पर खिलाड़ी द्वारा। पहले ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 14 रन। एक बहुत ही बड़ा मुकाबला आप देख रहे हैं दत्त प्रसादी का घोड़े बटार और त्रिमूर्ति बलोटे के बीच। पहले ओवर में मितबा बिरजे की जो बल्लेबाजी है बहुत ही शानदार। रिक्वायरमेंट 16 का है, 78 रनों का टारगेट है। लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है। अगर टारगेट बड़ा है तो कम से कम 2 गेंदबाजों को आपको वो टारगेट करना पड़ेगा। प्रोफेशनल लाइव ब्रॉडकास्टिंग, हाई डेफिनेशन कैमरेज का इस्तेमाल, 8 कैमरेज का इस्तेमाल हो रहा है टेनिस क्रिकेट .in द्वारा। और इसका कंट्रोल आप अगर देखेंगे तो वेनिटी वैन में है, बिल्कुल कॉम्बॉस के लेफ्ट साइड पर। ये तीसरा ऐसा टूर्नामेंट है जिसमें 8 कैमरे का इस्तेमाल रबर बॉल में हो रहा है। नगर सेवक चषक शिरो ने नॉस्टर ट्रॉफी कांदौली में और रत्नागिरी के प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल पर आप जब रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी देख रहे हैं तो 8 कैमरे का इस्तेमाल होता हुआ। स्कोर 14 बगैर किसी नुकसान के। अमीर अपनी बॉलिंग मार पर तैयार है। ये भी एक ऑलराउंडर खिलाड़ी है। सामना करेंगे बल्लेबाज मितबा बिरजे। इस प्लेइंग ऑन 14 ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिडवे के स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। ऑफ टर्म के बाहर गेंद और अंपायर हमारे तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 15 रन बगैर किसी नुकसान के। अमीर अपने बॉलिंग मार पर धीरे धीरे आ रहे हैं। पॉइंट कवर, उसके साथ एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मौजूद है। लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर रखा हुआ है। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बहुत सुंदर तरीके से गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया है मितबा बिरजे। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। दर्शनीय स्ट्रोक। अमीर के पास वो काबिलियत है, क्षमता है, लेकिन सामने आज मितबा बिरजे जो है बहुत बढ़िया, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। छोटी गेंद, समय मिला, कदमों का इस्तेमाल करते हुए आगे आए, लेकिन फिलहाल गेंद ऑफ टर्म के बाहर। यह अच्छी सोच है गेंदबाज द्वारा। एक अच्छा पैटर्न, संघर्षपूर्ण मुकाबला है। दत्त प्रसादी का गुड़े का वटार की बात करें तो स्कोर इनका 21 बगैर किसी नुकसान के। प्रहलाद को ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला। यह अच्छी गेंद है, ऑफ टर्म के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे, इस गेंद को रीड नहीं कर पाए मितबा बिरजे। स्कोर 21 बगैर किसी नुकसान के। व्हाइट बॉल, सिक्सर और 2 बिंदी गेंदे। अच्छी गेंदबाजी हो रही है अमीर द्वारा और सिक्सर आने के बाद कमबैक करना चाह रहे हैं। फील्डिंग में थोड़ी तब्दीली, मिडान को दायरे के अंदर लेके आए। इस बार ऑन साइड पर हवा में गेंद है, मिडल और लेग स्टंप पर गेंद थी, उसके ऊपर प्रहार करने का प्रयास। मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी और कैच छूटा है। खराब फील्डिंग, बिल्कुल इस वक्त स्क्वायर लेग की तरफ आप देखेंगे तो बहुत ही खराब फील्डिंग हुई। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 23 रन बगैर किसी नुकसान के। ओवर दूसरा प्रगति पर है। मितबा बिरजे 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 10 गेंदों का सामना किया है। इस ओवर की अगली गेंद अमीर
शॉट अच्छा है, सुंदर टाइमिंग, गेंद को खेल दिया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद, क्या जबरदस्त बल्लेबाजी करते हुए मितवा बहाबीर से, और एक शानदार छक्का, दमदार बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन मितवा बिरजे द्वारा। खेल ताज को या जिंदगी का अपना इक्का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। अमीर जैसे एक अनुभवी का गेंदबाज उनके खिलाफ मितवा ने कमाल की बल्लेबाजी की है और दमदार स्ट्रोक खेल रहे हैं। लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ दूसरा छक्का, अच्छी गेंद, थोड़ा सा रूप बना के खेलने की कोशिश, टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे में रही और आखिरी गेंद पर सिंगल। मितवा रखेंगे अपने पास स्ट्राइक, 29 पर बल्लेबाजी कर रहे, 2 ओवर के बाद 30 रन बगैर किसी नुकसान के। पावर प्ले में बहुत बढ़िया बल्लेबाजी रही और दूसरे ओवर में अमीर के ओवर में 16 रन, मतलब यहाँ रनों की रफ्तार बहुत बढ़िया है दत्त प्रसादिक टीम की। अच्छा खेल मैदान के अंदर, काफी सारे दर्शक टेनिस क्रिकेट.in से ये प्रतियोगिता देख रहे हैं, इसका लुत्फ उठाते हुए। संकेत को मौका मिला, अनिकेत तांबट, अमीर के बाद अनिकेत तांबट जिनको मौका मिला गेंदबाजी करने के लिए। सेट बल्लेबाज आपके सामने मितवा बिरजे, स्पेलिंग ऑन 29, और प्रहलाद मोरे को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, नॉन स्ट्राइक रेंज पर हैं, ऑफसाइड पर 3 खिलाड़ी दायरे के अंदर। सोच बहुत बढ़िया, सही इलाके में गेंदबाजी अनिकेत द्वारा, टिप्पा खाने के बाद उछाल मिला, ऑन साइड पर खेलना चाहते थे मितवा, बीट हुए विकेट कीपर बाबले आमरे ने गेंद को विकेट के पीछे गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 30 रन बगैर किसी नुकसान के, ओवर तीसरा प्रगति पर है। मितवा बिरजे एक इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं और अच्छी गेंद, तेज रफ्तार की गेंद थी, अनिकेत के पास काबिल थे ना, इस बार बल्लेबाज समझ पाए ना विकेट कीपर बाबलिया, गेंद चली गई दिग्गज क्षेत्र में और इसी के साथ तीसरे ओवर की जो कहानी है, स्कोर फिलहाल 31। बाबले आमरे विकेट के बहुत करीब खड़े हैं, आप देख सकते हैं बल्लेबाज के पीछे। मितवा इस वक्त स्ट्राइक रेंज पर, मितवा इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। इस बार हवा में गेंद और पॉइंट पर खिलाड़ी तैनात गेंद के नीचे, तांबट साहब ने विकेट प्राप्त किया है, पॉइंट पर बहुत ही बेहतरीन शानदार कैच विशाल ने लिया और तीसरे ओवर की जो तीसरी गेंद थी, अनिकेत तांबट ने विकेट प्राप्त किया है, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। मितवा बिरजे जिन्होंने बनाए 30 रन 15 गेंदों का सामना किया। आपके स्क्रीन पर ये ग्राफिक देखें टेनिस क्रिकेट.in द्वारा, 15 गेंदों में 30, 200 का स्ट्राइक रेट, 4 छक्के इनके बल्ले से बहुत ही बेहतरीन आगाज करके दिया है और शानदार बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन सामने से गेंदबाज तांबट ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, ऑफ टर्म के पार वाली लाइन और रफ्तार है, गति परिवर्तन कर रहे हैं, अच्छा वेरिएशन। 31 एक विकेट के नुकसान पर है, रिक्वायर्ड रेट 18.80 का और ये विकेट। हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, फंस गए मितवा और पॉइंट पर गेंद के नीचे बिल्कुल खिलाड़ी मौजूद थे, बहुत सुंदर कैच मिश्रा द्वारा। नेक्स्ट मैच का टॉस टीडब्ल्यूजे टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आइए टॉस के लिए, और गैलेक्सी 11 जाका देवी आपको भी टॉस के लिए आना है। 31 एक विकेट के नुकसान पर विनय न्यू बैटर एक पर बल्लेबाजी कर रहे, प्रहलाद मोरे अभी भी अपना खाता नहीं खोल पाए, एक भी गेंद का सामना नहीं किया। अनिकेत तांबट अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है, सामना करेंगे विनय। दत्त प्रसादिक टीम के लिए साझेदारी की जरूरत है और एक विकेट की तलाश पर रहेंगे गेंदबाज। ऑफसाइड पर पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात। इस ओवर की अगली गेंद और सफारी को डिलीवरी, बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल मिला, बैकफुट पर जाके गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, बाबला ने विकेट के पीछे गेंद को गैदर किया, बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज। गति परिवर्तन, लेग ब्रेक करना चाहते थे, फुल टॉस गेंद ऑन साइड पर, सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई, डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा तो बात बनेगी, एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात। 3 ओवर के बाद 33 एक विकेट के नुकसान पर और रिक्वायर्ड 22 के ऊपर चला गया। विनय और प्रहलाद को गेयर चेंज करने की जरूरत है, मैजिकल ओवर आ रहा है और मैजिकल ओवर में क्लासिकल बल्लेबाजी आपको करनी है। बीए किंग रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2024 पावर्ड बाय दीपक दादा पवार,
ऑर्गेनाइज्ड बाय शाबाज चिपळूणकर, सोनम चमान, गिरीश कोसरेकर। और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। नागेश कमरे के हाथ में गेंद, सामना करेंगे बल्लेबाज विनय। इज प्लेइंग 2 स्कोर 33 for loss of 1 wicket, chasing a target of 78 run, required 22.50। नागेश कमरे के हाथ में गेंद है और एक यंग खिलाड़ी, सामने बल्लेबाज विनय। ऑफ के बाहर गेंद थी, शॉर्टेस्ट कवर पर खिलाड़ी तैनात, रन बनाने का कोई मौका नहीं है। बहुत अच्छी गेंद और सही इलाके में खिलाड़ी तैनात है। सुंदर फील्डिंग शॉर्टेस्ट कवर पर, जो स्लीप का खिलाड़ी हटाया गया। ऑफ के बाहर आंखों से दूर खेलते हुए विनय। और इस वक्त अगर देखें तो वो स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, सिंगल ले रहे हैं, बड़े स्ट्रोक की मांग हो रही है क्योंकि ये मैजिकल ओवर है। चौथा ओवर प्रगति पर 34 स्कोर बोर्ड पर 34 for loss of 1 wicket। विनय 3 पर बल्लेबाजी कर रहे। प्रहलाद मोरे, जिनको अब बल्लेबाजी करने का मौका मिलता हुआ, अब पहली गेंद का सामना करने के लिए तैयार। शॉट अच्छा, टाइमिंग बेहतरीन, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। प्रहलाद मोरे, वारे वारे आपके वारे न्यारे, अच्छा स्ट्रोक था ये, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया, आगे गेंद थी, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया। प्रारंभिक बल्लेबाज है, मैजिकल ओवर में बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल इनको मौका मिला। पहली गेंद का सामना कर रहे हैं, मतलब देखिए 21 गेंदें हुई है। ये चौथा ओवर है तो 20 गेंदों के बाद पहली गेंद का सामना किया। देवस्थली साहब भी बहुत अच्छी जानकारी देते हुए। हवा में गेंद है और खिलाड़ी है गेंद के नीचे, आउट। प्रहलाद मोरे बैक टू द पैवेलियन। दत्त प्रसाद के उम्मीदों को लगता हुआ बहुत बड़ा झटका लगा। प्रहलाद मोरे बैक टू द पैवेलियन। 40 दबाव में इस वक्त बल्लेबाजों के ऊपर। अगर ये मुकाबला त्रिमूर्ति लोटे टीम जीतती है तो सचिन साहब बिल्कुल ये टूर्नामेंट देख रहे हैं। इनकी तरफ से 1000 का इनाम, वो भी बहुत बेहतरीन खिलाड़ी है, आयोजन करता है। और अभी त्रिमूर्ति लोटे की बात करें तो ये टीम इन्होंने बनाई है, खास करके नाना बाबले आमरे, इन्होंने ये टीम बनाई है जिसमें लोटे MIDC के वो 6-7 खिलाड़ी और बाकी खेड़ तालुका के खिलाड़ी हैं। अच्छा कैच, बल्लेबाज आउट प्रहलाद मोरे। इस ओवर की अगली गेंद ऑफ टर्म के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। व्हाइट बॉल का इशारा, दिशाइन गेंद। बल्लेबाज की बात करें तो सागर नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। स्कोर 41, 2 विकेट के नुकसान पर। ओवर चौथा प्रगति पर, मैजिकल ओवर चल रहा है। और गैलेक्सी 11 जाका देवी, TWJ गॉगर, आप तैयार है टॉस के लिए? विकेट गिर गया तो समय है हमारे पास। TWJ चलिए, टॉस का समय हो गया तो टॉस यहाँ किया जाएगा। 41, 2 विकेट के नुकसान पर। मैजिकल ओवर की बात करें तो 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। विकेट गिर गया तो कल्पेश जी हमारे साथ जुड़ेंगे। समोर पाहायला मिळतोय, मान्यवरांच्या हस्ते इथे टॉस केला जाईल। एका बाजूला गॅलेक्सी जाकादेवी तर दुसऱ्या बाजूला TWJ। टॉस येथे झालाय आणि टॉस जिंकलाय TWJ या संघाने। सर, नाणेफेक जिंकलाय तर आपला काय निर्णय असेल? फर्स्ट आम्ही फील्ड करू। नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तर घेतलाय। समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे, फलंदाज चांगले आहेत। किती रन बनवण्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल आपण? आमची पहिलीच मॅच आहे, प्रथमतः आम्ही पूर्ण ग्राउंडचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू। लॉर्ड्स पडला होता हॅलो, तेव्हा समोरचा संघ माहीत होता थोडंसं, त्यांचं वीक पॉईंट प्लस पॉईंट थोडंसं माहिती आहे, त्यामुळे त्यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। थँक्यू सर आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी। जाकेदेवी, आपण देखील या स्पर्धेमध्ये, एक मोठी स्पर्धा आहे, त्यामध्ये आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे, तर किती रन बनवायचा प्रयत्न कराल? तरी आता फील्ड बॅटिंग आले फर्स्ट, तर आम्ही जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू।
थँक्यू सर आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे आपले सर प्रशांत जाधवडे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. शुक्रिया कल्पेश. टीडब्ल्यू टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, पुल किया था, लेकिन खिलाड़ी बॉडी पर तैनात है. सुंदर कैच आउट. विनय जिन्होंने बहुत मेहनत की है मैदान के बाहर, आज हमला करने का प्रयास जरूर किया नागेश गबरे के ऊपर, लेकिन शिकार बन के आपको डगआउट की तरफ जाना पड़ेगा. और निर्णायक ओवर का खेल. मदन चांदे और एक खिलाड़ी जिनके पास अनुभव है, जिनके पास प्रतिभा है, जिनके पास टैलेंट है और ऑलराउंडर खिलाड़ी है मदन चांदे. विकेट गिरने का सिलसिला जारी. मैन फ्रॉम मुसाड़ चांदेवाड़ी मदन. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, बहुत अच्छी गेंदबाजी. सचिन चाड़के इनकी तरफ से त्रिमूर्ति लोटे टीम के लिए एक इनाम आया है. अगर ये मुकाबला आप जीतते हैं तो 1000 मिलेंगे, 1000 का इनाम. अनिकेत ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, अच्छी गेंदबाजी की, लॉन्ग ऑन पर खड़े हैं. मदन चांदे गेंदबाजी करने के तैयार. ऑफ टाइम के बाहर गेंद, कवर पर खिलाड़ी तैनात, पर एफर्टलेस तरीके से बल्लेबाजी नहीं हो पा रही है. अभिषेक और विलास मोरे दोनों बल्लेबाज मैदान के अंदर स्कोर 37 4 विकेट के नुकसान पर. टीडब्ल्यू से गौहगर मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, ये मुकाबला समाप्त होने के बाद आपको जल्दी मैदान के अंदर जाना है. और लेग स्टंप के बाहर गेंद, इस बार नियंत्रण नहीं है. ऑफ टाइम के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते पॉइंट और कवर के बीच से गेंद बाउंड्री रन के बाहर 4 रन. वेलकम बाउंड्री. बहुत समय के बाद ये चौका आया है. ऑफ टाइम के बाहर वाली गेंद थी, बल्लेबाज ने जल्दी भाप लिया था और अच्छी पोजीशन में आके खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. अभिषेक के बल्ले से इस पारी का इनका एक पहला चौका है. ओवर फिलहाल देखिए 5वां निर्णायक ओवर प्रगति पर, स्कोर 42 4 विकेट के नुकसान पर. साइड पर घूमकर खेलना चाहते थे, गेंद लेग स्टंप के बाहर है, तो वाइड बॉल का इशारा. मदन चाहते संघर्ष करे. राउंड विकेट गेंदबाजी जब हो रही है तो नियंत्रण बहुत इंपॉर्टेंट है. भारतीय टीम की अगर बात करते हैं, इंटरनेशनल लेवल की अगर बात करते हैं, तो शमी हमेशा राउंड विकेट कमाल की गेंदबाजी करते हैं. अच्छा स्ट्रोक, सुंदर टाइमिंग, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. डाउन द लाइन छक्का अभिषेक के बल्ले से. स्कोर पहुंच चुका है इसी के साथ 49 पर. अब देखिए ये जो बड़े स्ट्रोक आ रहे हैं ना, तो जीत का अंतर थोड़ा कम हो जाएगा. त्रिमूर्ति लोटे, ये मुकाबला आप जीतते तो सचिन साल के इनकी तरफ से आपको मिलेगा 1000 का इनाम. बॉल की जरूरत है, ये अच्छा स्ट्रोक था, बहुत ही खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच आगे डालने की कोशिश. और देखिए किस तरह से स्ट्रोक थोड़ा आगे आए और सीधे बल्ले से अच्छा टाइमिंग किया था. और ये गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते भी, और ये मुकाबला त्रिमूर्ति लोटे टीम ने जीत लिया. कांग्रेचुलेशन, वेल डन. और इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी के बारे में चर्चा होगी, लेकिन उससे पहले देखते हैं किस तरह से बल्लेबाजी हुई है और गेंदबाजी, लेखा जोखा बल्लेबाजी और गेंदबाजी का. मैच समरी के साथ एक बार फिर हम टेनिस क्रिकेट.in पर जो ऑन स्क्रीन बहुत सारे दर्शक ये प्रतियोगिता देख रहे हैं अपने मोबाइल पर. ये दोनों बल्लेबाज डगआउट की तरफ आए. विशाल सालुंग के 27 और सनी बधोत्रे के 26, अजित आमरे 15. कंट्रीब्यूशन बहुत बढ़िया रहा. मितवा 30 स्टार्ट अच्छा करके दिया था. अभिलाष जिन्होंने 11 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया. और एक बार फिर नागेश गमरे 1 ओवर 7 रन 2 विकेट. अनिकेत तांबट 1 ओवर 3 रन 1 विकेट. मदन चांदे महंगे साबित हुए. आकाश आमरे 1 ओवर 14. और विनय की बात करें तो आज 1 ओवर 13. धीरज 2 ओवर 37 बहुत महंगे साबित हुए, 1 विकेट प्राप्त किया. और 1 ओवर 12 रन अथर्व. सागर 1 ओवर 20 महंगे साबित हुए. तो विशाल सनी, अजित आमरे का कंट्रीब्यूशन बहुत बढ़िया. तुषार गमरे ने 6 रन बनाए. अब देखते हैं यहां से वो मैन ऑफ द मैच का अवार्ड किसको जाएगा. नाना, अजित आमरे बिल्कुल आपने वो टीम बनाई है.
और अब मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। त्रिभुति लोटे वन बाय 20 रन